आणि एक महत्त्वाची बातमी, काहींनी मुंबईला जाणार असल्याची भूमिका घेतलेली आहे असं अजित पवार म्हणाले। आम्ही थांबायला तयार नाही असं सांगतात असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। जरांगेंच्या भूमिकेवर अजित पवार यांनी भाष्य केलेलं आहे। तर पृथ्वीराज चव्हाण सीएम असताना आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही, फडणवीसांनी दिलेलं आरक्षण काही कारणामुळे सुप्रीम कोर्टात टिकलं नसल्याचंही अजित पवार म्हणाले। मात्र सरकारचं आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे। आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे। काहींनी सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही। वास्तविक एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे। पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला माझ्या माहितीप्रमाणे 16% आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय झाला। दुर्दैवाने तो कोर्टामध्ये हायकोर्टात टिकला नाही। त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार 2014 ते 19ला आलं। त्यांनी पुन्हा सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, त्यांचा निर्णय हायकोर्टात टिकला, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही। त्या सगळ्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये अभ्यास चालू आहे। थोडंसं काम करायला वेळ लागतोय।